खेळतेस तू गेम? कळत नाही तुला? तुझ्यामुळे आई पडली असती तर मारू तुला मी? मारू? कळत नाही काय तुला? नंदी, काय चाललंय तुझं? आहे तू तू बाहुलीला का ओरडतेस तुझ्या? असं कोणी पाडतं का आईला? नाही ना. आनंदी, हे बघ, रडू नकोस आधी. तू शांत हो. तू मुद्दाम केलास का? नाही ना? चुकून झालं ना तुझ्याकडून? आणि आई बाबा डॉक्टरांकडे जाऊन पण आलेत. तू काय एवढं मनाला लावून घेतेस बाळा? कारण मला तो गेम खेळता येत नाही ना, म्हणून मला खेळायला नको होतं. गेम? कोणता गेम? तो नीलंबरी काकू शिकवत होती ना, त्या राऊंड राऊंड ग्लासच्या होत्या त्या. काचेच्या गोट्या? हो, मी तो बॉक्स घेऊन जात होते. नीलंबरी काकूनी मला धक्का दिला आणि चुकून माझ्याकडून बॉक्स पडला. तेवढ्यात आई आली, मग तिचा पाय घसरला. मी मुद्दामून नाही केलं. आई या पिशव्या इथे इथेच ठेव, आता लागतील आपल्याला. हा अय्या किती छान डिझाईन काढली आई. तुझ्यासारखी नाही ग जमत मला. नाही तरी छान आली आई. आज सगळे एकत्र येणार आहेत, नाही सगळ्यांची भेट होणार आहे. मी या घरातून त्या घरी गेलीये ना, मला तिकडे अजिबातच करमत नाही. सारखे निमित्त शोधत असते मी इथे येण्याचे. इथे आले तरी फक्त तुमचीच भेट होते ना, पण आज कसं सगळेच भेटणार आहेत. इतकं छान वाटतंय आणि तेही इतक्या प्रसन्न वातावरणात. अगदी बरोबर. हो ना आई, मी हा पाण्याचा ट्रे इथेच ठेवते, म्हणजे कसं पाहुणे आल्यानंतर आपल्याला त्यांना पाणी द्यायला धावपळ नाही होणार ना. अगदी बरोबर आहे बाळा. ठेव तिथेच. ठेव ठेव ठेव. बघताय ना आई, तुमच्या धाकट्या सुनबाई चक्क घरकाम करतायत. मला तर वाटतंय हळूहळू आमचे रोलच बदलतायत की काय. अगं सिंचना, अरे वीणा काय ग तू कधी पण थट्टा करतेस? आता थट्टा काय केली? रुसली ना ती. वीणा, आलो बरं का मी. तू आग्रह केलायस म्हणून आलोय. फार काळ थांबणार नाहीये. जेवण झाली की निघायचं लगेच. हा, मला माझी बायका मुलं हवी आहेत. या घराशी संबंध ठेवून मला माझी बायका मुलं गमवायची नाहीयेत. हे बघ संतोष, आज सणाचा दिवस आहे, तेव्हा आज तरी तिरसाटासारखा नको वागूस. आणि मला कल्पना होती की तू जमिनीचा विषय काढणार. पुन्हा एकदा सांगतो, अगोदरही सांगितलंच आहे, आज पुन्हा एकदा सांगतोय, नीट ऐक. त्या जमिनीचं काय करायचं हे मी आणि लक्ष्मी ठरवू. तुला त्या बाबतीत विचार करायची काहीही गरज नाहीये. हा, आणि अजून एक, आज आपल्या घरात पाहुणे येणार आहेत, तेव्हा त्यांच्यासमोर हा असा चेहरा नकोय. जरा हसरा चेहरा ठेवलास तर बरं. आई, बाबा, मी आले. ये शानू. ये ग बाळा, बरं झालं वेळेत आलीस. अगं अगं बाई, बाहेरून आलीस की नाही? पटकन हातपाय धुवून घे जा. हो ग, मी हातपाय धुते, पण ऐक नाही. बोल. सॉरी. काय ग, काय झालं? म्हणजे काय ना आई, बाबा, मी ना तुम्हा दोघांनाही न विचारता एक गोष्ट केली आहे. काय केलंयस? ते बाबा, आपले बॉस मिस्टर कानिटकर, त्यांना पण मी आज आपल्या घरी जेवायला बोलवलंय. जेवायला? काय ग जानू, न विचारता काय निर्णय घेतेस? आई अगं, बरं ठीक आहे, मी सांगते त्यांना, तुम्ही नका येऊ. अगं नको. म्हणजे अगं काही नाही वगैरे सांगायची गरज नाही. अगदी मला सांग, समजा एखादा माणूस आपल्या घरी जेवायला आला तर तुझी आई कधी चिडते का तुझ्यावर? अगं तुला माहिती आहे ना, तुझ्या आईला लोकांना जेवू घालायला आवडतं. अन्नपूर्णा आहे माझी बायको, हो की नाही? त्यामुळे आपले जयंत सर घरी आले तर काही हरकत नाहीये, चांगलंच आहे उलट. अगं खरंय. हो. अगं बाळा, तू त्यांना बोलवलंस तर चांगलंच आहे ना. अगं तसे ते तुझे आणि यांचे बॉस आहेत. शिवाय आज सणाचा दिवस आहे, आपल्या घरी पाहुणे येणार आहेत. अगं त्या निमित्ताने सगळ्यांशी त्यांची ओळख होईल ना. हो आई, थँक्यू. पुरे आता जायचं आणि हातपाय धुवायचे. चला. हो, हातपाय धुवायचे. हातपाय धुतले नाहीयेत मी. आले.
इतक्या खालच्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं नीलांबरी. पुन्हा जर असं नीच वागलीस ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. आई काय झालं, का चिडताय माझ्यावर? तुझं काय चुकलंय तुला चांगलंच माहितीये नीलांबरी. मुद्दाम केलंस ना. आनंदीने सगळं सांगितलंय मला. का असं मुद्दाम वागलीस तू? मुद्दाम आनंदीला धक्का दिलास ना. भावना पडावी म्हणून केलंस ना हे. नीलांबरी काय तू कशाची बनलीस ग? भावनाच्या अशा नाजूक परिस्थितीत सुद्धा अशी राक्षसी आणि निर्दयी कशी काय वागू शकतेस तू? देव न करो त्या दिवशी काहीतरी बरं वाईट झालं असतं, ते पडली असते, काही झालं असतं तर किती महागात पडलं असतं याची कल्पना तरी आहे का तुला? आई तुमचा गैरसमज होतोय काहीतरी. काही गैरसमज झालेला नाहीये. आणि नीलांबरी तू खोटं तर बोलूच नकोस अजिबात. परत जर तसं काही केलंस आणि भावनाच्या केसाला जरी धक्का लागला ना तर तुला घरातून बाहेर काढायला सुद्धा कमी करणार नाही मी. एकदा माझ्यावर विश्वास ठेवा. त्या आनंदीने काहीतरी चुकीची माहिती दिली आहे तुम्हाला. किती लहान आहे ती आणि तिच्या समजुतीने तुम्हाला काहीतरी सांगितलं आणि तुम्ही लगेच विश्वास ठेवला तिच्यावर. ती भावना मला लहान बहिणीसारखी आहे. मी का त्रास देईल तिला? कारण तुझ्या आधी ती आई होणार आहे याची सल आहे तुझ्या मनात. अगं सिद्धूला जर हे कळलं ना तर तू काय करेल याची कल्पना तरी आहे का तुला? माझ्या आधी तोच तुला घरातून हाकलून देईल बाहेर. आणि अधिराज तो तर आयुष्यभरासाठी बोलणं टाकेल. आई असं नका करू प्लीज. काय तू नीलांबरी आता तरी खोटं बोलायचं थांबव. मला माहितीये भावनाला बाळ होणार आहे. तिचं सगळेजण लाड करतायत. जे स्वप्न इतकी वर्ष तू बघत होतीस ते स्वप्न आज तिच्या आयुष्यात घडतंय. हे बघवत नाहीये ना तुला? त्रास होतोय त्याचा तुला? अगं दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानायला शिक जरा नीलांबरी. आज तुला माफ केलंय मी. लक्षात ठेव परत जर तू असंच काही वागलीस तर सामानासकट तुला घरातून बाहेर काढेल. भावना, माझ्या या अपमानाची किंमत तुला चुकती करावी लागेल. बघ आज तुझ्या बाहेर मी कसा तमाशा करते ते.